उठ रामू, माझी रामू. रामू कशी आहेस तू? बेसाव साहेब. आणि हे काय रामू, तू आधी का नाही आलीस? सर्वात शेवटी का आलीस? साहेब, माझ्या आधीपासून खूप सारी लोक आतुरतेने तुमची वाट बघत होते. त्यांना प्रथम संधी देणं माझं कर्तव्य होतं, म्हणून मी सगळ्यात शेवटी आले. आणि हे काय, तू माझ्याकडे का पाहत नाहीस? तुझी नजर माझ्या पायाकडे का? साहेब, तुम्ही साऱ्या दीनदलितांचं, बहुजनांचं, गोरगरिबांच्या उद्धाराचं तुमच्या हाती कंकण बांधले. मी तुमची धर्मपत्नी आहे. त्या कंकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी माझी नजर तुमच्या पायाकडे वळवली. असं होय? मला वाटलं तू मी आल्या आल्या माझ्याकडे काहीतरी मागशील, हट्ट करशील, तक्रार करशील. तक्रार? आता तक्रार कसली साहेब? या सावलीनं वादळाला वचन दिलं सोबत करण्याचं. साहेब, मला आता कितीही कष्ट पडो, मला फक्त आणि फक्त तुमच्या विजयासाठी जगायचं. खरंय रामू. रामू, अगं तुझी साथ मला अतिशय महत्वाची आहे. तुला सांगू रामू, आपला हा समाज अजून सुद्धा गुलामीतच जीवन जगतोय. रामू, अगं गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तरच तो बंड करून उठेल. अगं म्हणजे माणसानं 100 दिवस शेळे होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगावं. अगं रामू, मला या बहुजन समाजासाठी खूप काय करायचं आहे. इथल्या शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, स्त्रियांसाठी त्यांचे अनेक प्रश्न मला रात्रभर भेडसावत असतात ग रामू, तुला माहित आहे. आणि जर का मी हे करू शकलो नाही ना रामू, तर रामू मी स्वतःला गोळ्या घालून घेईन. नाही, पाया पडते तुमच्या, पण असं वाईट साईड बोलू नका हो. माझा जीव अगोदरच लई घाबरतो बघा. अगं वेडी कुठली, असं घाबरून चालेल का? तू तर माझी शूर वाघिनेस वाघीन. बरं, आता खूप गोड बोलून झालं. तुम्ही खूप दमला असाल, खूप दूरचा प्रवास करून आलात. मी न्याहारीची तयारी केली, 2 घास खाऊन देता? हो, भूक तर खूप लागली आहे. आणि रामू, मला माहित आहे तू नक्कीच माझ्या आवडीचं काहीतरी केलं असणार. चल वाढ मला. अखंड विश्व पूजते रमाला, करुणी मुद्रा मानाचा.